नमस्कार, मी जयश्री तोडणे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कधीही इतरांपेक्षा तुम्हाला कमी लेखू नका. हं? कधी स्वतःचा आत्मविश्वास कमी करायचा नाही, स्वतःला कमी लेखायचं नाही कधी. समजा समोरचा तुमच्यापेक्षा कितीही मोठा असो, श्रीमंत असो किंवा कशानेही कसा कसा कितीही मोठा असला तरी आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. हं? त्याने होतं काय माहिती आहे का, आपलं स्वतःचं नुकसान होतं. आपल्याला खूप आपण खच्चीकरण स्वतःला करून घ्यायचं नाही, त्याने त्रास होतो आपल्याला. आपल्याला ज्या गोष्टी पुढं चालून करायच्या असतात ना, त्या पण आपलं सगळं डोक्यातनं सगळ्या कल्पना निघून जातात. त्यामुळं आहे ना, आपण कधीही आहे ना स्वतःला कमजोर समजायचं नाही, स्वतःचं खच्चीकरण करून घ्यायचं नाही. आपण आपल्या मनाला समजून सांगायचं. कसं असतं माहिती आहे का, पाची बोटं एकसारखे नसतात बघा. सगळ्यांचंच काही एकसारखं असतं असं काही नसतं. कमी जास्त असतं, कोणाला जास्त असतं, कोणाला कमी असतं. आता सगळेच काही एकसारखे नसतात इथं. आता काही प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये एक गुण असा असतो की तो समोरच्यात नसतो. आता माझ्यात एक गुण असेल असं की तो समोरच्यात नसेल. समोरच्यात जो एखादा गुण चांगला असेल तो त्याच्या समोरच्यात. असं म्हणजे प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये देवाने काही नाही काही, कोणता नाही कोणता एक गुण दिलेला आहे. तो गुण फक्त आपण ओळखणे महत्त्वाचं आहे. आता आपण जर पाहिलं, आता होतं काय माहिती आहे का, आपल्याला जास्त त्रास कधी होतं की आपण आहे ना नेहमी आपल्यापेक्षा मोठी व्यक्तींकडे बघतो, म्हणजे आपल्यापेक्षा खूप पुढं गेलेले आहेत. आपण काय आत्ताच तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण ते भरपूर पुढं गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करतो, त्यामुळं आपल्याला कसं होतं, जास्त त्रास होतो. त्यामुळं आपण काय करायचं, सध्या तरी नवीन नवीन तरी आपलं कुठं कामं कोणतीही मार्गी लागोस तोपर्यंत आपल्याहून खूप पुढं गेलेले आहेत त्यांच्याकडं आपण लक्ष द्यायचं नाही. जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत असे. आता तुम्ही बघताय, आता बाहेर रोडला हे असे बसलेले आहेत, चौकामध्ये भीक वगैरे मागत. ते कसे जगतात ते जीवन? आता पावसातच जीवन एवढं खराब आहे ना, तरी त्या आनंदामध्ये जगतातच ना. तसं नेहमी आहे ना आनंदामध्ये जगायचं. आपल्या अपेक्षा खूप मोठ्या असू द्या, अपेक्षाला आवर नाही घालायचा. पण थोडासा वेळ जाऊ द्या त्याला, त्या लेवलमध्ये आपण येऊ द्या. आपल्याला समजू द्या की आपण काय करायचं आहे, आणि ते आपण शोधून काढलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. जर थोडे दिवस आपल्यापेक्षा खूप मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्यापेक्षा जे खालचे आहेत ते किती आनंदामध्ये जगतात हे आपण सध्या तरी ध्यानामध्ये घ्यायचं. त्याने होतं काय माहिती आहे का, आपल्याला त्रास होत नाही, आपलं डोकं शांत राहतं आणि पुढं चालण्याचे आपल्याला मार्ग समजत राहतात. हे बघा, कोणी काय बिननशीब हे घेऊन आलेलं नसतं. सर्वांचं नशीब असतो. आपण शेवटी सर्व परमेश्वराचा अंश असतो. देव सर्वांचं चांगलं करणार असतो. पण कसं आहे, तुम्ही आज चांगलं कर म्हणलं की उद्या होत नसतं. काही गोष्टी अशा असतात की आपल्याकडनंही नकळत ते घडलेले असतात वाईट कर्म, त्याची आपल्याला थोडीशी पूर्तता करून द्यायची असते देवाला. ते सगळं आपलं वाईट सगळं निघून गेले कर्म की आपलं पुढं चालून चांगलं होणार असतं. त्यामुळं खच्ची व्हायचं नाही, दुःख व्हायचं नाही, आणि आपले कर्म नेहमी चांगलं ठेवायचं. कर्म चांगले ठेवण्यासाठी देवाचं सतत नामस्मरण करत राहायचं, म्हणजे जेणेकरून की कुठंतरी चांगल्या गोष्टी करत राहायच्या. नेहमी चांगल्या गोष्टी करत राहायच्या की त्याच्यापासून आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे. ते पुण्य आपल्या पदरात पडलं पाहिजे आणि आपण चांगल्या धोरणाकडे पुढं गेलो पाहिजे. हे बघा, सर्वात महत्त्वाचं खच्ची होऊ नका. खच्ची होण्याने काही होणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही. मार्ग भरपूर असतात, मार्ग निघत असतात, मार्ग नवनवीन असतात. अडचणी आलेल्या आहेत म्हणजे त्याच्यावर मार्गही आलेला आहे.
पण तो आपण शोधला पाहिजे. मार्ग तुम्हाला जर सापडत असला ठीक, नसला सापडत तर आपलं सर्व जो आपला कोणी देव आहे त्याच्या स्वाधीन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं आणि देवावर सोपवून द्यायचं. पण चांगल्या मार्गाने. आणि मग ते आपलं देव आपलं बरोबर आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात आणि सगळं चांगलं होतं. बघा, जे काय चांगलं वाईट जे घडायचं असतं शेवटी सगळं ते परमेश्वराच्या हातात असतं आणि तेच करत असतो हे सगळं. पण थोडे दिवस आपण थोडं खंबीर राहिलं पाहिजे. खंबीर राहणं खूप महत्त्वाचं आहे. टेन्शन न घेता आहे ना, खंबीर राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवला ना की बस तुम्ही जिंकले. तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल करा, तुमच्या मनाला थोडंसं तुमच्या ताब्यात ठेवा आणि ते मन ताब्यात राहण्यासाठी तुम्हाला देवाचं नामस्मरण करावं लागेल आणि ते देवाचं नामस्मरण तुम्ही सतत करत राहा. बघा, तुम्ही जिंकणार म्हणजे 100% जिंकणार. तुम्ही धार्मिक विषयाचे व्हिडिओ पाहताय म्हणजे देवाची तुम्हाला खूप मोठी साथ आहे. फक्त ते तुम्ही देवाच्या पुढं ते मांडली पाहिजे, देवाला सांगितली पाहिजे. देव बरोबर तुमचं सगळं कल्याण करतो. फक्त नाराज व्हायचं नाही, खंबीर व्हायचं. आपण शेवटी माणूस आहे, देव प्रत्येकाचा आहे, देव सगळ्यांकडे लक्ष आहे देणार आहे. आज तुम्हाला दुःख असेल तर उद्या सुख नक्की येणार आहे. ठीक आहे, नमस्कार. आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण नक्की लिहायचं.